बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ते मुक्ताईनगर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर बायोडिझेलचा धंदा गेल्या वर्षापासून चालू आहे। यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्या बीडचे पोलीस दर महिन्याला 40,000 रुपये हप्ता घेण्यासाठी येत होते। तसेच LCPचे 30,000 रुपये तर महसूल विभागाचे 25,000 रुपये हप्ता दिला जात असल्याचं बोललं जाते। म्हणून 25 तारखेला साजिद खान जलील खान वय 22, मुस्ताक खान जलील खान वय 38 यांचा जीव गमवावा लागला। तसेच तिसरा आरिफ खान बशीर खान वय 38 याची प्रकृती गंभीर असून तो अतिदक्षतामध्ये ॲडमिट करण्यात आला। मग तेव्हा पोलिसांची महसूल विभागाची पळापळ करण्याची की महाराष्ट्र शासनाने महसूल कायदा अंतर्गत बायोडिझेल विकणे रस्त्यावर मोठा गुन्हा आहे। ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत तहसील अंतर्गत हा धंदा होत असेल तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते आपल्या कर्तव्यात कसं ठेवतात। म्हणून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावे। काही वर्षांपूर्वी बुलढाणा येथील कर्तव्यावर ठेवलेल्या 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं। आता या पोलिसांचं महसूल विभागाचे पालकमंत्री निलंबित करतील का, महसूल मंत्री लक्ष देतील का? तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने पंचनामा केला आणि हा धंदा एवढ्या दिवसापासून चालू होता। मग त्या विभागाचं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन झोपेत होते का, असं नातेवाईकांनी प्रश्न निर्माण केला। आता या 2 युवकांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची, महसूल विभागाची का त्या पोलिसांची, असा प्रश्न निर्माण होतोय। म्हणून महसूल विभागाने पोलिसांवर कुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.